नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला जाताय ना, मग थोडं थांबा. जाता जाता हातातले हे 2 मार्क्स सोबत घेऊन जायला विसरू नका. आज मी तुम्हाला शिकवणार आहे कुठलाही अलंकार कसा ओळखायचा. अगदी 5 सेकंदामध्ये कुठलाही अलंकार ओळखण्याच्या अशा काही ट्रिक्स देणार आहे मित्रांनो, जेणेकरून अलंकारावरील कुठलाही प्रश्न विदिन सेकंदाच्या आत तुम्ही सोडवू शकता. त्यामुळे हे लेक्चर शेवटपर्यंत पहा. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे पहा. उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा दावी मुख चंद्रमा सकळांसी. आता या ओवीतील अलंकार तुम्हाला ओळखायचा आहे. झालात ना कन्फ्यूज मित्रांनो? एवढा अभ्यास करून सुद्धा आता तुम्हाला कन्फ्युजन होतंय की ही जी ओळ आहे नेमकी कोणत्या अलंकाराशी संबंधित आहे. पहा, मुख्य आपल्याला अर्थ अलंकाराचे जे पहिले 3 ते 4 प्रकार आहेत यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं. पहा, पहिला अलंकार आहे उपमा अलंकार, दुसरा आहे उत्प्रेक्षा, तिसरा आहे रूपक, त्यानंतर अनन्वय. असे जे हे अलंकार आहेत या 2 ते 4 अलंकारामध्ये 100% आपल्याला कन्फ्युजन होतच. पहा, तर याच्या काही ट्रिक्स देणार आहे मी तुम्हाला. हे जे उदाहरण आहे मित्रांनो, इथे जर पाहिलं तुम्ही मुख चंद्रमा, ट्रिक्स आपल्याला काय पकडायची, जे मुख आहे ते चंद्रमा आहे. इथे मुख चंद्रासारखे नाही, मुख जणू चंद्र नाही, मुख जणू चंद्र भासत नाही. तर कवी काय म्हणतोय, मुख हे चंद्रमाच आहे, दोन्हींमध्ये काहीच भेद नाही. उपमेय आणि उपमान हे दोन्ही एकच आहेत. मग मित्रांनो, या ठिकाणी येतो अलंकाराचा तिसरा प्रकार रूपक अलंकार. पहा, तर याचं उत्तर आहे या ठिकाणी रूपक अलंकार. तर अशा काही अलंकाराच्या ट्रिक्स मी तुम्हाला देणार आहे आणि त्यानंतर रॅपिड फायर प्रमाणे तुम्हाला परीक्षेत पडणारे संभाव्य प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत टिकून राहा व्हिडिओवर, व्हिडिओ स्किप करू नका. तर मित्रांनो, तुमचा पूर्ण अभ्यास झालेला आहे. या दृष्टीने अगदीच वेळ न घेता मी फास्ट तुम्हाला फक्त ट्रिक्स सांगणार आहे. तर पहा, अलंकाराचे मुख्य 2 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे शब्द अलंकार, दुसरा प्रकार आहे अर्थ अलंकार. शब्दांवर अवलंबून असणारे अलंकार. ज्या वाक्याचे सौंदर्य त्यातील शब्दांमुळे वाटते त्याला म्हणायचं शब्द अलंकार, आणि ज्या वाक्याचे सौंदर्य त्यातील अर्थामुळे वाटते त्याला म्हणायचं अर्थ अलंकार. तर आपल्याला हे काही परीक्षेला येणार नाही. पहा, तुम्हाला उपमेय कोणते आणि उपमान कोणते हे तर ओळखायला येतच असेल. कर्त्याला आपण काय म्हणतो, उपमेय. ज्याची तुलना करायची तो आहे उपमेय, ज्याच्याशी तुलना करायची आहे तो आहे उपमान. पहा, ओके. त्याच्यानंतर इथे पहा, तो सिंहासारखा शूर आहे, तो काय झाला, उपमेय झाला, आणि त्याला उपमा दिलेली गेलेली आहे सिंहाची, म्हणून सिंह काय झाला तर उपमान झाला. पहा, आता आपल्याला फास्ट शब्द अलंकाराचे हे 3 प्रकार पाहायचे आहेत आणि त्याच्या ट्रिक्स पाहायच्या आहेत. पहा, तर शब्द अलंकार, शब्द अलंकाराचा पहिला प्रकार आहे मित्रांनो अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकार ओळखण्याची एक सोपी ट्रिक्स आहे. पहा, फक्त एकच शब्द जर वाक्यात परत 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 पुन्हा पुन्हा आला असेल तर समजून जा त्या ठिकाणी अनुप्रास अलंकार आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर बालिश बहु बायकांत बडबडला. पहा, ब हा जो शब्द आहे हा एकाच वाक्यामध्ये परत 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 आपल्याला या ठिकाणी आलेला दिसतो. त्यानंतर आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. तर बघा, ज ज आणि र हे अक्षर परत परत आलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला अनुप्रास हा अलंकार पाहायला मिळतो. पहा, अतिशय सोपी ट्रिक्स आहे मित्रांनो. एकच शब्द जर वाक्यात परत परत आलेला दिसला तर समजायचं त्या ठिकाणी कोणता अलंकार आहे, अनुप्रास अलंकार आहे. चला, आता पुढचा अलंकाराचा प्रकार आहे यमक अलंकार. याबद्दल मी जास्तीचं काही सांगणार नाही, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. लहानपणीपासूनच आपल्याला कविता आहेत आणि कवितेच्या शेवटी जर अशा प्रकारचे सारखे शब्द असतील, पहा, जसे घडो, पडो, झडो, नावडो, आहे की नाही. इथे आपल्याला अर्थाशी संबंध नाही, आपल्याला फक्त काय पाहायचंय, शेवटचे शब्द त्यांचं यमक जुळलं पाहिजे, त्यांचा उच्चार सारखा आला पाहिजे. अर्थ जरी वेगवेगळा असू द्या,
फक्त त्यांचा उच्चार सारखा असला पाहिजे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पावी तो जो स्वभावे. बघा, प्रत्येक ठिकाणी शेवटचे जे शब्द आहेत ते या ठिकाणी झाला, केला, हे सारखे सारखे शब्द आहेत, यांचा उच्चार सारखा आहे, म्हणून याला म्हणायचं पहा यमक अलंकार. त्यानंतर अलंकाराचा, शब्द अलंकाराचा पुढचा आणि महत्वाचा, याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात, असा हा प्रकार आहे श्लेष अलंकार. श्लेष अलंकार नावामध्येच त्याचा अर्थ आहे श्लेष. एकाच शब्दाचे दोन अर्थ पहा. शब्द एकच परंतु त्याचे त्या ठिकाणी दोन अर्थ निघतात, यालाच म्हणायचं श्लेष अलंकार. पहा मित्रांनो, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. मेघ म्हणजे काय? ढग. आणि ढग सर्वांना जीवन देतात, म्हणजे आयुष्य सुद्धा देतात आणि पाणी सुद्धा देतात. जर ढगांनी पाणीच दिलं नाही तर आपण जगणार आहोत का? म्हणून जीवन हा शब्द या ठिकाणी आयुष्य आणि पाणी अशा दोन अर्थांनी वापरला गेलेला आहे. पहा, कुस्करू नकाही सुमने फुले, जरी वास नसे तीळ, तरी यास तुम्हास अर्पली सुमने. फुले आणि चांगली मने, अशा अर्थाने सुमने हा शब्द या ठिकाणी दोन वेळा वापरला गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला सगळ्यात फेमस उदाहरण आहे पहा, या ठिकाणी बहुतेक दिलं गेलेलं नाही. श्रीकृष्ण नवरा मीन वरी. श्रीकृष्ण नवरा मीन वरी आणि शिशुपाल नवरा मी न वरी. जर श्रीकृष्ण नवरा असेल तर मिनवरी आहे, शिशुपाल जर नवरा असेल तर मिनवरी नाही. अशा प्रकारचा नवरी हा शब्द दोन अर्थांनी त्या वाक्यात सुद्धा वापरला गेलेला आहे. तर श्लेष अलंकार म्हणजे काय एवढंच लक्षात ठेवा. एकच शब्द परंतु किती अर्थाने वापरला जातो? तो दोन अर्थांनी वापरला जातो. पहा, आता मित्रांनो, अर्थ अलंकाराचे एवढे सर्व प्रकार आहेत, पण यातील आपल्याला परीक्षेला पडणारे महत्त्वाचे प्रकार आणि फक्त त्यांच्या ट्रिक्स आपण या ठिकाणी घेणार आहोत. चला तर मग पहिला अलंकार पाहूयात, उपमा. उपमा म्हणजे काय? दोन वस्तूंमधील साम्य दर्शवण्यासाठी उपमा हा अलंकार येतो. याची ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायची. सम, सारखे, परी, परीस, प्रमाणे असे जर शब्द आले, पहा, सम, सारखे, प्रमाणे, परीस असे जर शब्द आले तर समजायचं हा काय आहे? उपमा अलंकार आहे. पहा, याची काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. तर तेथे वाहत असेल दुधासारखी नदी. काय दिले पहा आपल्याला इथे? सारखी, साम्य दिले. ट्रिक्स ओळखा, सम, सारखी, परी, परीस, प्रमाणे. ओके. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या कुराड्यासारखी. मुंबईच्या घरांची तुलना कोणाशी केलेली आहे? कबुतराच्या कुराड्याशी. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभा परी. ओके. सुशिला गोगलगाईसारखी हळूहळू चालत होती. आभाळा गत, गत म्हणजे सुद्धा सारखी, सम, माया तुझी आमावरी राहू दे. तर पहा, उपमा अलंकारा ओळखण्याची ट्रिक्स सम, सारखे, प्रमाणे, परीस, गत असे जर शब्द आले तर समजायचं हा कोणता अलंकार आहे? उपमा अलंकार आहे. पहा, उपमा, उत्प्रेक्षा, रूपक या तिन्ही अलंकारामध्ये आपल्याला कन्फ्युजन होतं. पहा, तर पुढचा यानंतरचा अलंकार आहे उत्प्रेक्षा अलंकार. आता उपमामध्ये आपण पाहिलं दोन वस्तूंची तुलना होती. उत्प्रेक्षामध्ये तुलना नाहीये. उपमेय हे जणू उपमानच आहे असे या ठिकाणी सांगितले गेलेले आहे. त्यामुळे उपमेय हे जणू उपमानच आहे. तर हे ओळखण्यासाठी आपल्याला ही ट्रिक्स दिलेली आहे. जणू, जणू काय, गमे, वाटे, भाषे. पहा, हे 4-5 शब्द लक्षात ठेवा. उपमासाठी सम, सारखे, परी, परीस आणि उत्प्रेक्षा अलंकारासाठी जणू, जणू काय, गमे, भाषे, वाटे अशा आशयाचे जर शब्द आले तर समजायचं हा अलंकार कोणता आहे? उत्प्रेक्षा अलंकार आहे. पहा, हा आंबा जणू काय आहे? साखरच आहे. उपमामध्ये काय होतं? हा आंबा साखरेसारखा गोड आहे. पण उत्प्रेक्षामध्ये हा आंबा जणू साखरच आहे. त्याचे अक्षर जणू काय मोतीच आहे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे काय आहे? रूपच आहे. आकाशातील चांदण्या जणू फुलांची पाखरणच आहे. जणू, जणू काय, भाषे, वाटे, गमे. आलं लक्षात?
या ट्रिक्स लक्षात ठेवा आणि पुढे चला. पहा, रूपक. आता हे मुद्दाम अलंकाराचा क्रम बदललेला आहे, तुम्हाला फरक लक्षात यावा म्हणून. रूपक म्हणजे काय, आता आपल्याला त्याच्यामध्ये सम पण घ्यायचं नाही, सारखे पण घ्यायचं नाही, जणू पण घ्यायचं नाही, जणू काय पण घ्यायचं नाही, आपल्याला काहीच घ्यायचं नाही. आंबा हा साखरच आहे असं म्हणायचंय. काय म्हणायचंय? आंबा हा साखरच आहे. आंबा साखरेसारखा गोड आहे पण म्हणायचं नाही, आंबा जणू साखर आहे असं पण म्हणायचं नाही. आपल्याला काय म्हणायचंय? आंबा हा साखरच आहे. उपमेय आणि उपमान या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नसून त्या एकच आहेत असं जिथं सांगितलं जातं त्याला म्हणायचं रूपक अलंकार. पहा, आलं लक्षात? फक्त रूपक अलंकार ओळखण्याची ट्रिक्स म्हणजे काय, जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत, मध्ये कुठलाच शब्द नाही, एकरूप आहेत असं जिथं दाखवलं जातं. देह हे देवाचं मंदिरच आहे. पहा, देह काय आहे? देवाचं मंदिरच आहे. जणू पण नाही, सारखा पण नाही, तर काय आहे? डायरेक्ट देह हे देहाचे मंदिरच आहे. कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. आलं लक्षात? सोन्याचा गोळा आणि सूर्य दोन्ही एकच आहेत, त्यामध्ये काही फरक नाही. कुठे बुडाला पलीकडे सोन्याचा गोळा. आलं लक्षात? तर हा आहे रूपक अलंकार. पुढे पहा, बघा तिसरा आणि महत्वाचा, चौथा आणि महत्वाचा प्रकार आहे अपनहुती अलंकार. उपमा, उत्प्रेक्षा, रूपक. त्यानंतर अपनहुती अलंकारामध्ये सुद्धा कन्फ्युजन आहे. पहा, उपमेयाचा या ठिकाणी निषेध केला जातो आणि उपमेय हे उपमेय नसून ते उपमानच आहे हे ठासून सांगितले जाते. हा अलंकार ओळखण्याची ट्रिक्स, नकारार्थी शब्द पहा, न, नोहे, नसे, नाही अशा प्रकारचे नकारदर्शक शब्द याच्यामध्ये वापरले जातात. हा आंबा नसून ही साखरच आहे, हा आंबा नाही तर ही साखरच आहे. आलं लक्षात? या ठिकाणी उपमेयाला लपवलं जातं आणि उपमेय हे जणू काय उपमानच आहे असं दर्शवलं जातं. तर याला ओळखण्याची ट्रिक्स लक्षात घ्या. न, नोहे, नव्हे, नशे, क अशा प्रकारचे शब्द जर आले तर समजायचं या ठिकाणी कोणता अलंकार आहे? अपनहुती अलंकार आहे. हे मूक नव्हे तर हा काय आहे? चंद्रच आहे, नकारदर्शक शब्द. हे जीवन कसले? क्वेश्चन मार्क सुद्धा येऊ शकतो. पहा, हे जीवन नाही तर ही काय आहे? मरणाची मालाच आहे. न हे नभो मंडल वारिसाशी, न तारिका फेनच हात तयाशी. न, न लक्षात ठेवा. न आलं, नकारदर्शक शब्द आले की कोणता अलंकार आहे? तर या ठिकाणी अपनहुती अलंकार आहे. न हे नयन पाकळ्या उमलल्या सरो जातील. न हे वदन चंद्रमा शरीराचा गमे केवळ. पहा, आलं लक्षात? तर पुढचा आणि महत्वाचा अलंकार आहे अनन्वय. अनन्वय नावामध्येच याचा अर्थ दडलेला आहे. अनन्वय, अन्य कोणीच नाही, अन्य कोणीच नाही. पहा, या ठिकाणी उपमेयाची तुलना उपमेयाशीच केली जाते. दुसऱ्या कुठल्याच गोष्टीशी उपमेयाची तुलना होऊ शकत नाही. आहे ताजमहल एक जगती आणि तोच आहे तया परी. ताजमहलासारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही. ताजमहलाची बरोबरी फक्त ताजमहलच करू शकतो. हिमालयासारखा भव्य हिमालयच, दुसरा कोणीच नाही. अशा प्रकारे ज्या ठिकाणी वाक्य येतं तिथे कोणता अलंकार होतो? अनन्वय हा अलंकार होतो. अन्य कोणीच नाही. आलं लक्षात? तर पुढे पहा, याची काही उदाहरणं बघा. हिमालयासारखा भव्य हिमालयच, झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, पण या सम हाच. अर्जुनासाठी वापरलेलं वाक्य पहा, कितीही होतील पण अर्जुनासारखा अर्जुनच, दुसरा कोणी नाही. तर अशा प्रकारे जेव्हा वाक्य येतं तेव्हा त्या ठिकाणी हा अलंकार होतो. पहा, अनन्वय अलंकार. पुढचा आपल्या सर्वांचा आवडता प्रकार आहे अतिशयोक्ती अलंकार. मला वाटतं याचं जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगून, खूप चढवून जर सांगितली जात असेल तर त्या ठिकाणी अतिशयोक्ती हा अलंकार होतो. हा ओळखणं जास्त काही अवघड नाही. जो अंबरी उपळता खुर, लागलाही तो चंद्रमा, निज तनुवरी डागलाहे. ती रडली समुद्रच्या समुद्र. पहा, ती रडली, ती खूप रडली, पण किती रडली? समुद्रच्या समुद्र. किती फुगवलं गेलंय पहा या गोष्टीला. आलं लक्षात? त्यानंतर तुझे पाय असे भासतात जणू ते हवेवर नाचतात. आलं लक्षात? हवेवर नाचतात. शक्य का हवेवर नाचणं?
शक्य नाही. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामांजींची दाढी झाली. ओके, हे उदाहरण आपल्या सगळ्यांना पाठ आहे, अतिशयोक्तीचं आहे. पहा, एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली, पण जवळच असलेल्या दुधाच्या ग्लासात बुडून तो मेला. आलं लक्षात? अशा प्रकारे जी अशक्य गोष्ट सांगितली जाते किंवा एखादी गोष्ट खूप खूप फुगवून चढवून सांगितली जाते, त्या ठिकाणी हा अतिशयोक्ती हा अलंकार आपल्याला पाहायला मिळतो. पहा, दृष्टांत अलंकार. एखादी गोष्ट पटवून सांगण्यासाठी जेव्हा एखादं समर्पक असं उदाहरण दिलं जातं तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. पहा, याचं एक फेमस उदाहरण आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. लहानपण हे खूप छान आहे, हे जर सरळ भाषेत सांगितलं तर पटणार नाही. त्यासाठी दृष्टांत दिलाय की बाबा मुंगी लहान आहे पण तिला खायला रवा आणि साखर आहे. हत्ती एवढा मोठा आहे पण त्याला खायला अंकुशाचे फटके आहेत, चाबकाचे फटके आहेत. असं जिथे दिसेल, एखादी साधी गोष्ट पटवून देण्यासाठी एखादं उदाहरण जर दिलेलं दिसेल तर तिथे म्हणायचं हा दृष्टांत अलंकार आहे. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगाळली, तुखा म्हणे येते पाहिजे जातीचा, एडा गबाळ्याचे हे काम नाही. बघा, एखादं काम अतिउच्च काम करणं हे एडा गबाळ्याचं काम नाही, तर ते त्याला जातीचाच माणूस पाहिजे. याच्यासाठी या ठिकाणी राजहंसाचं उदाहरण, दूध आणि पाणी वेगळं करण्याचं काम फक्त राजहंसच करू शकतो, दुसरं कोणीच नाही. अशा प्रकारचं हे उदाहरण दिलेलं आहे. पहा, बाकीचे उदाहरणं सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे लक्षात ठेवू शकता. पुढचा अलंकार आहे पहा मित्रांनो, विरोधाभास अलंकार. या ठिकाणी वरकरणी विरोध, वर वर विरोध पण आतून तसा वास्तविक विरोध नसतो, अशी ज्या ठिकाणी गोष्ट असते त्या ठिकाणी हा अलंकार होतो. पहा, तर पहा, जरी आंधळी मी तुला पाहते, मी आंधळी आहे पण मी तुला पाहते. आलं लक्षात? मी आंधळी असून सुद्धा तुला पाहते, म्हणजे इथं काय आहे, विरोधाभास आहे. मऊ मेनाहून आम्ही, आम्ही मेनाहून मऊ आहेत विष्णुदास, पण जर वेळ आली तर आम्ही वज्रास सुद्धा भेदू शकतो. मरणात खरोखर जग जगते. पहा, आज मरण आहे म्हणून जग जगत आहे, जर मरण नसते तर जग जगला असतं का? नाही. तर अशा प्रकारे ही काही अलंकाराची उदाहरणे आहेत. पहा, त्याच्यानंतर विरोधाभासच्या नंतर पुढचा अलंकार आहे पहा, चेतना गुणोक्ती अलंकार. नावातच याचा अर्थ आहे चेतना गुणोक्ती. चेतना, एखादी निर्जीव वस्तू असेल, पहा, एखादी निर्जीव वस्तू असेल, एखादं झाड असेल, एखादी कुठलीही गोष्ट असेल, ती गोष्ट उदाहरणार्थ झाड चालत आहे, झाड बोलत आहे असं जर म्हटलं असेल, किंवा घरे चालत आहेत, दगडगोटी बोलत आहेत असं जर म्हटलं असेल, अशी जर कल्पना केली असेल तर त्याला म्हणायचं चेतना गुणोक्ती अलंकार. पहा, निर्जीव तसेच मानवीकृत कल्पना या सजीवांप्रमाणे कृती करतात असा जेव्हा आरोप कवी करतो त्या ठिकाणी आपल्याला चेतना गुणोक्ती हा अलंकार पाहायला मिळतो. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. फेमस उदाहरण आहे. पहा, चाफा हा मुळात बोलतच नाही, परंतु त्याच्यावर आरोप केलेला आहे की चाफा बोलत नाही, चाफा फुलत नाही. डोकी अलगत घरे उचलती, काळोखाच्या उसीवरुनी. पहा, डोकी घर कधीच डोकं उचलत नाही, पण कवीने कल्पना केली की सकाळी सकाळी सूर्यास्त झाल्याबरोबर जणू काय असं भासत आहे की झोपलेली घरं हळूहळू उठून बसत आहेत. अरे वेड्या सोन चाफ्या काय तुझा रे बहर. म्हणजे ज्या गोष्टी होऊ शकत नाहीत त्या जर कवीने स्वकल्पनेने केल्या तर त्याला म्हणायचं चेतना गुणोक्ती अलंकार. पुढचा अलंकार आहे पहा, अर्थांतरन्यास. तर याच्यावरती जास्त काही प्रश्न आला नाही आतापर्यंत, पण लक्षात राहू द्या, एखादी सामान्य गोष्ट पटवून देण्यासाठी विशेष उदाहरण किंवा विशेष गोष्ट पटवून देण्यासाठी सामान्य उदाहरण जिथे दिले गेलेले असेल तिथे अर्थांतरन्यास हा अलंकार येतो. फक्त याची उदाहरणं लक्षात ठेवा. कठीण समय येता कोण कामास येते, अत्युच्चपदी थोर सुद्धा बिघडून जातो. त्यानंतर बस झाली 2 उदाहरणं. एवढी काही हा अलंकार आतापर्यंत विचारला गेलेला नाही. त्यानंतर महत्त्वाचा पुढचा अलंकार आहे पहा, स्वभाव उक्ती. स्वभाव उक्ती अलंकार याच्या नावामध्येच याचा सार आहे. स्वभावानुसार जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचे प्राणी, स्थळ, प्रसंग याचे हुबेहूब
वर्णन करतो. गणपतवाणी चावायचा नुसतीच काढी अप्रत्यक्ष रीतीने सांगणे, याला म्हणायचं पर्याय उक्ती. तू उंबराचे फूल आणायला सांगितलेस, तू मला अशक्य गोष्ट सांगितलीस, त्याऐवजी तू मला उंबराचे फुलच आणायला सांगितलेस. सध्या तो बिनभाड्याच्या खोलीत राहतो, सध्या तो तुरुंगात आहे म्हणण्याऐवजी तो सध्या कुठे राहतो? बिनभाड्याच्या खोलीमध्ये राहतो. पहा आता पुढचा प्रकार आहे पहा सार. याच्यावर काही प्रश्न आला नाही, पण एखादी गोष्ट क्रमानुसार टप्प्याटप्प्याने सांगणे म्हणजे त्याला काय म्हणायचं? सार. आता महात्मा ज्योतिबा फुले यांचं फेमस उदाहरण आहे पहा, विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली. त्यानंतर आधीच मरकट तशातही मद्य प्याला, झाला तशातही त्याला वृश्चिक दंश. अशा प्रकारे जर एखाद्या घटनेचा क्रम दिलेला असेल तर त्याला म्हणायचं त्या ठिकाणी सार अलंकार. पहा अन्य उक्ती सगळ्यांच्या आवडीचा अलंकार आहे पहा, आणि दैनंदिन जीवनामध्ये हा आपण बऱ्याच वेळा वापरतो. बोलायचं असतं एकाला पण त्याला डायरेक्ट बोलता येत नाही म्हणून दुसऱ्यावर घालून त्याला जेव्हा बोलतो तेव्हा त्याला म्हणायचं अन्य उक्ती अलंकार. पहा दुसऱ्याला उद्देशून केलेले बोलणे म्हणजे अन्य उक्ती अलंकार. सापाच्या पिंडीते बसते खेसुनी वृश्चिका आज. बघा येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे करती मधुर तू अनेक. हे मूर्ख यास किमीपही नसे विवेक, रंगावरून तुला म्हणतील काक. बघ तुझ्या समोर बसलेले लोक हे समस्त बहिरे आहेत, त्यांना काही कळतंय का? नाही. तू कितीही गोड शब्द सांगितलेस, कितीही मधुर भाषणे सांगितलीस तर तुझ्या काळ्या रंगावरून तुला हे लोक काय म्हणतील? कावळा म्हणतील. बोलायचं एकाला पण सांगायचं दुसऱ्याला. आलं लक्षात? तर अशा प्रकारचा जिथे अलंकार येतो त्याला म्हणायचं अन्य उक्ती अलंकार. पुढे आहे पहा ससंदेह. यामध्ये ससंदेह, स आणि संदेह, नेमकं उपमेय कोणतं आणि उपमान कोणतं हेच कळत नाही, त्याला म्हणायचं ससंदेह. हा दोरखंड आहे का साप? काय बाबा काहीच कळत नाही. कोणता मानू चंद्रमा, भूवरी का नभीचा? पहा कवीला इथे कळतच नाहीये की त्याची प्रियसी चंद्रमा आहे का आकाशातला चंद्र आहे, कोणता चंद्रमा मानायचं हे त्याला लक्षात येत नाही. याला म्हणायचं ससंदेह अलंकार. पहा पुढे पहा भ्रांतिमान. उपमानाच्या जागी जणू उपमेयच आहे असा भ्रम जिथं निर्माण होतो, उपमान नसून ते उपमेयच आहे असे जिथे वाटते त्याला काय म्हणायचं? भ्रांतिमान. भ्रम. पहा भ्रम लक्षात ठेवा. पलाश पुष्प मानुनी चूक चंचू मध्ये आली, तोही जांभूळ मानुनी त्यास चोचीमध्ये धरू. बघा पलाश पुष्प मानुनी, काहीतरी एखादा पक्षी आहे त्याला जांभूळ वाटलं, पळसाचं फूल पलाशाचं फूल त्याला जांभूळ वाटलं आणि त्यानेही जांभूळ म्हणून ते चोचीत धरलं. अशा प्रकारचा भ्रम जिथे निर्माण होतो त्याला म्हणायचं भ्रांतिमान. आता राहिला फक्त एकच, कशाला सोडायचा? व्यतिरेक. पहा उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जिथे दाखविले जाते, उपमेय हेच उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. पहा अमृता हुनी गोड नाम तुझे देवा, तुझे नाम हे अमृतापेक्षाही गोड आहे असं जिथे दर्शवलं जातं त्याला म्हणायचं व्यतिरेक अलंकार. बघा सर्व अलंकार तुम्हाला मी अगदी ट्रिक्सनं समजेल अशा भाषेत सांगितलेले आहेत. चला मग यावर काही रॅपिड फायर क्वेश्चन घेऊयात. पटपट सांगा मला याचे कोणते पर्याय बरोबर आहेत. पहा मित्रांनो, प्रश्न वाचा आणि लगेच पर्यायामध्ये याचं उत्तर फेकून द्या म्हणजे लगेच तुमची तयारी सुद्धा होऊन जाईल. पुढील काव्यपंक्तीत व्यतिरेक अलंकार आहे कारण चंद्राची युवती मुखास उपमा दिली देती कशाला कवी, हे पूर्वीन मला रहस्य कळले, चित्रातले हे मुख पाहुनी मजला अपूर्णच गमे, चंद्रास हे लाजवी की ज्याच्यावर निष्कलंक बहिरे. बघा हे दिलेलं उदाहरण खालील पर्याय जे आहेत आपल्याला काय सांगायचंय की हे जे उदाहरण आहे पहा हे व्यतिरेक अलंकाराचं आहे, पण व्यतिरेक अलंकाराचं का उदाहरण आहे हे सांगायचंय. तर इथे पर्याय पहा, आपल्याला पर्याय दिलेला आहे की चंद्रापेक्षा युवती मुखाचे गुणाधिक्य अधिक दाखवलेले आहे, चंद्रापेक्षा ही युवतीचं मुख हे अधिक सुंदर आहे असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणून हा कोणता अलंकार आहे? तर हा व्यतिरेक अलंकार आहे. पहा पुढे पहा मित्रांनो,
पुढचा प्रश्न, खालील वाक्यातील उपमान सांगा. सुशिला गोगलगाईसारखी हळूहळू चालते. सांगा, खालील वाक्यामध्ये कोणता अलंकार कोणतं उपमान आहे? कोणाची तुलना कोणाशी केलेली आहे? उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायचा आहे तो, उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे तो. पहा, सुशिला ही उपमेय आहे. सुशिला काय आहे? उपमेय. पण ती चालते गोगलगाईसारखी, म्हणून गोगलगाय हे या ठिकाणी काय आलं तर उपमान आलेलं आहे. पहा, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा. लहानपण देगा देवा. दृष्टांत अलंकार तुम्हाला सांगितलेलंच आहे. कोणता अलंकार आहे? दृष्टांत अलंकार. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे. कवळ, कवळ या शब्दाचा अर्थ वदनी कवळ. वदनी म्हणजे मुखात, मुखात घास. इथे कोणतं उत्तर आहे तर घास हे उत्तर आहे. पहा, त्यानंतर पुढील काव्यपंक्तीमधील अलंकार. कोणी दिला जिव्हाळा, कोणास ताप झाला, हसले दुरून कोणी, जवळून वार केला. पहा, झाला आणि केला दोन शब्द सारखे आहेत. शेवटचा शब्द झाला आणि इथला शब्द वार केला. यमक अलंकार आहे. पहा, शेवटचे दोन शब्द सारखे आहेत, म्हणजे या ठिकाणी कोणता अलंकार आहे? यमक अलंकार आहे. पुढे पहा मित्रांनो, आभाळा गत माया तुझी आमावर राहू दे. गत सारखी पहिला अलंकार. पहा, कोणता अलंकार आहे? उपमा अलंकार. या जमदग्नीच्या समोर व्यतिरेक. पहा, अतिशयोक्ती होऊ शकत नाही, क्लेश होऊ शकत नाही, रूपक होऊ शकत नाही. या जगदग्नीच्या समोर उभं राहण्याची कोणाची हिंमत आहे? व्यतिरेक अलंकार. जमदग्नी म्हणलं की व्यतिरेक. जाई आई संगे मळ्यात किंवा खळ्यातही कन्या, साधी निसर्ग सुंदरी, भाषे, भाषे गमे. तुम्हाला सांगितलं भाषे गमे, जणू, जणू काय. दुसरा अलंकार कोणता? उत्प्रेक्षा. पहा, भाषे म्हणलं की उत्प्रेक्षा, जणू, जणू काय, गमे, भाषे. ओके. पहा, मरणात खरोखर जग जगते. विरोधाभास अलंकार आहे. मरणामध्ये जगणे. पहा, हाती तलवार घेऊन शूरवरी शत्रूवरी धावत जाताना तो जणू. तो काय? जणू. जणू कशाची ट्रिक्स आहे आपली? उत्प्रेक्षा अलंकाराची ट्रिक्स आहे. पहा, कोणता अलंकार आहे? उत्प्रेक्षा अलंकार आहे. या ठिकाणी मध्येच माईक बंद पडत असल्यामुळं थोडस अडचण येईल. पहा, एकदा हत्तीने सुईच्या नाकातून. अतिशयोक्ती अलंकार. ओके, कोणता अलंकार आहे? अतिशयोक्ती. हे पहा, हिंदू भूमीचे नंदनवन अति सुंदर ते काश्मीर, तेथे हिंदूंचे वैऱ्या संगे चाले रणांगण. पहा, हिंदू भूमीचं जे नंदनवन आहे ते कोणतं आहे? काश्मीरच आहे. म्हणजे इथे या ठिकाणी दोन्ही एकच आहेत, नंदनवन आणि काश्मीर. कोणता अलंकार येईल तर या ठिकाणी रूपक हा अलंकार होतो. पहा, देवा दीनदयाळा, दूर द्रुत दास, दुःख दूर दौडी, शांती मज दे. द द द द शब्द परत परत आलेला आहे. कोणता अलंकार आहे? अनुप्रास अलंकार आहे. पहा, आई सारखी आईच, आनन्वय. आईसारखं दुसरं कोणीच नाही. कोणता अलंकार असणार आहे? आनन्वय. मातीत पसरले ते अतिरम्य पंख, जशास तसं वर्णन केलेलं इथे. जशास तसं हुबेहूब वर्णन. स्वभावोक्ती, स्वभावानुसार वर्णन. अरे वेड्या सोन चाप्या. कोणता अलंकार आहे? चेतना गुणस्व्यक्ती. आलं लक्षात? गणपतवाणी, स्वभावोक्ती. पुन्हा हे बघा, सांबाच्या पिंडीत बसतोसी. एकाला बोलायचं आणि दुसऱ्याला लागतंय. लेकी बोले आणि सुने चाले. कोणता अलंकार आहे इथे? हे उदाहरण कशाशी लागू पडतं तर लेकीला बोले आणि सुनेला चाले. तर अशा प्रकारे मित्रांनो, मी आज तुम्हाला सर्व अलंकार आणि अलंकारावरती पडणारी संभावित प्रश्न या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर सर्वांना उद्याच्या एक्झाम साठी बेस्ट ऑफ लक. पेपर मन लावून सोडवा. जसं तुम्ही शारीरिक चाचणी पास केलेली आहे त्याच आत्मविश्वासाने लेखी परीक्षेसाठी सुद्धा उतरा. आणि आज आपण शिकवलेल्या अलंकार या टॉपिक वरती किती प्रश्न आणि कोणते आले होते हे मला नक्की उद्या कमेंट मध्ये कळवा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. नंतर भेटूयात आपण आपल्या अशाच लेक्चरवर. जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.